नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. भरपूर दिवसाने ब्लॉग चालू करतोय. तर आता तुम्ही बघू शकता शेताची कामे कशा पद्धतीने करणार आहोत आम्ही. तर त्यासाठी आजचा ब्लॉग असणार आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला शुभ सकाळ. तर आताचे वाजले आहेत 9. तर आता भरपूर लेट झालेलं आहे उठायला. तर आता आपण जाणार आहोत शेतावर. तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने जाणार आहे मी. चला. तर गाईज आता यो घर दिसतो ना, इथून आलेलं आहे. आता इथून यायचा रस्ता आहे. या रस्त्याने आता आपण जाणार आहे शेताकडे जायला. असं ब्लॉगला कंटिन्यू राहा तुम्ही. हा आहे तलाव ना. मी ज्या रस्त्यातून आलो तो रस्ता आहे बघा. हा घर दिसतोय ना, तो घर आहे. तिथून रस्त्यातून आलो मी. हा रस्ता आहे. तिथून गेल्यावर ही MIDC आहे. नंतर इकडून पाठीमागे डोंगर आहेत. ही सीएट कंपनी आहे. आणि हा डोंगर आहे आणि हा मलंगड. अशा प्रकारे इथलं क्लायमेट आहे. काय मोसम काय झाडी ते डोंगर, आज पट्टूचा भाव हाय सिंगल. यो बघा, हे भाऊ आले. मोठा बाटला आणले पाण्याचा त्यांनी. तसेच आपण हा पूर्ण दिवस जाणार आहे आपला शेतावर. तर पाण्याची सोय काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून आपण मोठ्या बाटल्या. काय बोलता? वजन आहे की मग वजनच राहिलं ना ते बाटल्याला. थोडी ठाकर भाषा बोलू आपण, एक मस्ती म्हणून. असं कंटिन्यू राहा ब्लॉगला. तर चला तुम्ही इथं दाखवतो तुम्हाला कसं जाणार आहे आपण. तो गोबा बनवायला आहे. पांकोट ना आणला गोबा बनवायला नाही नेला. राहू दे मग, आता आई येईल घेऊन मग येताना. तर गाईज आज जरा उठायला लेट झाला आम्हाला. तर आम्ही आता किती ही शेट टाईट बघा तुम्ही किती मोठी आहे. पाठीमागं डोंगर आहे ना, तर डोंगरावर क्लायमेट एवढा भारी येतं ना. एवढी मोठी पूर्ण डोंगर आहे. आता हा क्लायमेट बघा तुम्ही. आता हे बघ, ही शाता पूर्ण झाल्यान लावून बोते करून. आता वजन आहे का बाटल्याला? जाम मोठा बाटला आणायचा ना. नांगर एकच पकडली वाटतं. तुम्हाला दाखवत आहोत शेतावर गेल्यावर डायरेक्ट. तर गाईज ऑलरेडी आपण शेतावर पोहोचल्यावर तर आता तुम्हाला दाखवतो शेत कसं आहे. आता एवढं राब खाण्याचं आहे. एवढा खणले म्हणजे एवढा अजून खाण्याचा आजच्या दिवसामध्ये होऊन जाईल.
हे बघा आता नांगर पकडले फादरने. फादर जमल्यानंतर आता मी पण जाणार आहे नांगर पकडायला. तर बघू. गावठी पद्धतीने आपण झोपडा बनवले भाऊने. बघू आता तुम्ही. या चिंबराच्या बांबूंच्या काट्यांचा बनवले. काम 25 अशा पद्धतीने बसायला बनवले बघा. ए बघ तुटता नाही भाई. नाचतं तरी पण तुटत नाही. म्हणजे किती मजबूत बनवले त्याने. कलाकार आहे बघा. सलगचे 6 दिवस मी इथेच मरत होतो झोपडी बनवण्यासाठी. फायनली जो काम झाला आहे. तुला पांघरून विसरला आहे घरी. बोलते जाम पण लास्ट कॅमेऱ्यामध्ये याला. तर गाईज आता तुम्हाला दाखवतो थोड्या वेळामध्ये. पाणी पिणी पिऊन घेतो जरा. चला तर तुम्हाला भेटू. तर गाईज तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने शेती करतात. तर तुम्हाला त्याला दाखवतो. पहिली पद्धती खणायची कशा पद्धतीने खणतो आपण ते दाखवतो तुम्हाला. तर या तुम्हाला दाखवतो. काही लोक एका हातामध्ये घालतात, काही लोक 2 हातामध्ये घालतात. तुम्हाला मी 2 हातामध्ये खेळून खणतो. तुम्हाला दाखवतो बोलून 2 हातामध्ये कसे खणतात ते. आता अशा पद्धतीने आपण मूठ धुतो. त्याला आपण पूर्ण क्लीन करून सरळ करतो. नंतर मूठ कशा पद्धतीने बांधायची तुम्ही बघा. असं एक मुठाची एक घ्यायची. अशी पूर्ण पिलायची. पिल मारायचा. असं केल्यानंतर आपण ही पिल मारलेली ती आपण अशी कोसून द्यायची. अशा पद्धतीने आपल्या मूठ बांधायचे पद्धत चालली आहे. तर आपण फेकून देऊ. गाईज आता मी नाश्ता करायला आलो आणि या लोकांचा नाश्ता झाले. तर आता ही खाण्याला गेल्या. तर मी नाश्ता करायला आलो कारण की मी नांगर आखली देतो. तर बघू आता नाश्त्याला. तर नाश्त्याला आई बोलतो वाकट्या आहेत. तर वाकट्या मला जाम आवडतात. त्यातून वाकट्या खाऊ आपण. बघा तुम्ही. वाकट्या आणि भाकर हा कॉम्बिनेशन लय भारी गावठी पद्धतीमध्ये. तर चला नाश्ता करतो नंतर भेटतो तुम्हाला. गाईज आता नाश्ता करून झाले. तर आता फली फिरवायची आहे चिखल करायला. बघा तुम्ही फली चालू फिरवायला. भाऊ फिरवतोय. आता आमचा खणून झाले पूर्ण. तर आता आम्ही लावायला जाणार आहे. हे बघा इथला पूर्ण खणून झाला आता आमचा. आता आम्ही हे मूठ इकडं ठेवणार आहे आणि तिकडे ठेवलेले मूठ आहेत. हे मूठ ठेवलेले आहेत. हे तिकडे पसरवणार आहे आम्ही. हे बघा आईसा मूठ पसरवतात. अशा पद्धतीने मूठ पसरवायचं आणि त्यानंतर लावणार आहे आम्ही. आता आम्ही पण जातो मूठ पसरवायला. चल तुम्हाला दाखवतो. आई शेतात लावायला जायच्या अगोदर आम्ही एक नारळ फोडतो. तर आता आम्ही नारळ फोडून झालेला आहे. आता आम्ही लावायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता मागे. आता मी पण लावायला जाणार आहे. चला तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने लावतो.
काही आता आम्ही मूठ सोडतो. आता एक मूठ सोडल्यानंतर कसं लावतो आम्ही बघा तुम्ही. आणि अशा पद्धतीने मूठ सोडले तर हे असं एक घ्यायची तर ती एक काडी आणि अशा पद्धतीने मध्ये लावायची. लावताना थोडी गॅप ठेवूनच लावा. जास्ती जवळ लावू नका. एवढी गॅप लावा. गाई जाताना झाली आमची लावून. आता आम्ही निघायच्या तयारीला आहे, घरी जायच्या तयारीला. तर आता बघा दरवाजा लावतो गावठी पद्धतीने, काट्यांचा दरवाजा. चला तर चला आता पण घरी जायला निघू. आज सगळी पब्लिक चढली ती बघा वरती. तर आम्ही दोघेच राहिलो इथं. आता आम्ही जातो. तर चला मित्रांनो, तर आता आपण ब्लॉग इथेच एंड करू. खूप भारी वाटलं शेत लावून, फ्रेश वाटलं एकदम. आजच्या दिवसामध्ये लावून घेतला. 2 दिवस लागतात पण एकच दिवसामध्ये होऊन गेला. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.